तोंडे येथील 6 एकर 23 गुंठे तर ते जमिनीवर कुठलाही व्यवहार करू नये. या कंपनीने माझे जवळजवळ 15 ते 20 लाखाचे नुकसान केले आहे. 15 लाखाचे तर नक्कीच केलेले आहे. तुरुंबे येथील शेतजमिनीचा वापर करून कथित वेदांता ॲडव्हान्स फार्मिंग कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच शेतजमिनीचे ठरलेले भाडे न देता तिचा वापर केल्याने सुमारे 15 ते 20 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार शेतमालक राजेंद्र माने यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंबे येथील गट क्रमांक 1326 मधील 6 एकर 23 गुंठे जमीन माने यांच्या मालकीची आहे. वीरेंद्र विलास चौगले यांच्याशी तोंडी भाडे कराराची चर्चा होऊन वार्षिक 1.5 लाख रुपये भाडे तसेच ट्रॅक्टरचे स्वतंत्र भाडे देण्याचे ठरले होते. त्यानंतर चौगले यांनी जमिनीचा ताबा घेतला, मात्र कायदेशीर भाडे करार करण्यास टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या जमिनीवरील बंगला, शेततळे, ठिबक सिंचन, गोटा, गोबर गॅस प्लांट, विहीर, पाईपलाईन आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. भाड्याची वारंवार मागणी करूनही रक्कम देण्यात आली नसल्याचे माने यांनी म्हटले आहे. वीरेंद्र चौगले यांच्यासह दत्तात्रय पाटील, सचिन भारमल, सुरेश गोते आणि हेमंत जंगम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत. या कथित कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत माने यांनी नागरिकांना कंपनीच्या नावाने गुंतवणूक न करण्याचे आवाहन केले आहे. लाईव्ह मराठी साठी मुरगुडहून सर्जेराव भाट. मी राजेंद्र बाबूराव माने, राहणार पनवेल. माझी तुरुंबे येथे 6 एकर 23 गुंठे जमीन आहे. त्या जमिनीचा गैरवापर करून सोशल मीडियावर त्याचे फोटो देऊन आपली स्वतःची जमीन आहे सांगून श्री दत्तात्रय पाटील आणि इतर काही लोक ही लोकांना फसवणूक करून त्याच्यावर गुंतवणूक करून घेत आहेत. माझे सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे की वेदांता ॲडव्हान्स फार्मिंग हे माझ्या जमिनीला दाखवून तोंडे येथील 6 एकर 23 गुंठे तर ते जमिनीवर कुठलाही व्यवहार करू नये अशी आमची जाहीर आव्हान आहे. मी त्याविषयी कायदेशीर तक्रार राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे. या कंपनीने माझे जवळजवळ 15 ते 20 लाखाचे नुकसान केले आहे. 15 लाखाचे तर नक्कीच केलेले आहे. याविषयी माझी जनतेला जाहीर आव्हान आहे की ह्या लोकांनी सोशल मीडियाचा वापर करून सोशल मीडियावर माझ्या जमिनीचे फोटो टाकून लोकांच्याकडून खूप गुंतवणूक केले असे आहे. आम्ही त्या बाबतीत आमच्याकडे त्याच्याविषयीचे स्ट्रिंग ऑपरेशनसुद्धा आहे. लोकांना माझे जाहीर आव्हान आहे की ह्या कंपनीमध्ये आमची जमीन दाखवून जर व्यवहार करत असेल तर तो करू नये आणि त्यात गुंतवणूक करू नये.